किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यावर प्रेम करणारा, किल्ल्याचं महत्व जाणणारा, किल्ल्यावर पूर्ण आपलं आयुष्य घालणारा, किल्ल्यांच्या साह्याने सगळ्या मोहिमा आखणारा आणि शेवटचा श्वासही किल्ल्यावरच घेणारा शिवाजी महाराजांशिवाय दुसरा राजा इतिहासात कोणी झाला नाही। जगातील एक आदर्श महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज। यांच्या गडकोटेविषयी जेवढं बोलावे, बघावे, ऐकावे तेवढं कमीच आहे। प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉक्टर संग्राम इंदुरे यांनी विविध किल्ल्यांना भेटी दिल्या, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत। आज त्यांनी या किल्ल्यांचे वैशिष्ट्य तसेच छत्रपतींच्या कल्पकतेबाबत सर्वांना माहिती दिली, त्याचा हा भाग आपल्यासाठी। उपस्थित सगळ्यांना आपल्यासोबत इथे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संग्राम इंदुरे सर आहे। त्याचसोबत इतिहासातले थोर अभ्यासक प्र.के. घाडेकर सर सुद्धा आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आवडते शिक्षक राऊत सर सुद्धा आहेत। आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, स्वराज्याशी आपली नाळ जोडलेली आहे। तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आपल्या लहान मुलासारखे स्वराज्य घडवले। तर स्वराज्याची शिवाजी महाराजांची नाळ गड किल्ल्यांनी जोडलेली आहे। तर आज याच गड किल्ल्यांविषयी माहिती देण्यासाठी स्लाइड शो सादर करणार आहेत आपले अतिथी डॉक्टर संग्राम इंदुरे सर। डॉक्टर साहेबांचा फक्त परिचय करून देतो। डॉक्टर साहेब हे मूळचे मेडिकलचे आहेत आणि अलीकडे इतिहास विषयामध्ये जर सगळ्यात जास्त आणि चांगली भर कोणी घातली असेल तर ती सगळी नॉन हिस्ट्रीच्या लोकांनी घातली। रिया सरकार, सरदेसाई असतील, जगन्नाथ सरकार असतील, घाणेकर सर स्वतः पुण्याचे आहेत, डॉक्टर स्वतः मेडिकलचे आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये खूप कम्प्युटर इंजिनियर जे आहेत ते मंडळामध्ये येत असतात। ते सगळे लोक बहुसंख्य हे नॉन हिस्ट्रीचे आहेत आणि ते नॉन हिस्ट्रीचे लोक हिस्ट्रीमध्ये आले तर सगळ्यात मोठा फायदा असा झाला की ते इतिहासासाठी खूप तटस्थ दृष्टिकोनातून बघू शकतात। म्हणजे इतिहास घडवणाऱ्या वनस्पती हे पुस्तक घाणेकर सरांना सुचलं त्याचं कारण त्यांचा मूळचा विषय वनस्पतीशास्त्र आहे। त्यामुळे इथे आपण अनेक जे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन करतो ते अशासाठी करत असतो की वेगवेगळ्या क्षेत्रातले माणसं इतिहासाकडे कशी बघतात। आज आपण खूप भाग्यवान आहोत, आज आपल्याकडे इंदुरे सर आलेले आहेत। आम्ही दोघेही ज्यांच्याकडून शिकलो ते मूळचे हेरिटेज वॉकचे विश्वाचार्य पलीकडे बसलेले आहेत आणि त्यांनी पुण्यामध्ये खरं म्हणजे ही सगळी चळवळ सुरू केली। शेटे सरांनी ती अधिक वाढवली आणि त्याच्यानंतर तो वारसा आपल्या कॉलेजकडे आला आणि त्यानुसार आपली वाटचाल चालू आहे। गेली जवळजवळ 4 वर्ष आपण रेग्युलरली रविवारी, शनिवारी, आता उद्या आणि परवा सुट्टी असल्यामुळे आज हा कार्यक्रम इथे होतो आहे आणि ते डॉक्टर साहेब असल्यामुळे ऑपरेशन वेळेत संपवतात। आता हे जे व्याख्यान आहे ते 11:40 ला संपलेलं असेल, त्यामुळे मी आता फारसा वेळ अजिबात घेत नाही। त्यांचं वैशिष्ट्य असे वाघोलीवरून निघाले आणि वेळेच्या अगोदर वक्ते हजर होते आणि खरं म्हणजे आता शेतकरी लोक शेवटी वेळेवरती हजर असतात। घाणेकर सर आवर्जून इथं आले आणि त्यांचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे। तर मी इंदुरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी। सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम ज्यांचं स्मरण होताच मस्तक नम्र होते, पाऊस पुरण पावतात आणि शरीरावर रोमावळे उभ्या ठाकतात अशा महाराष्ट्राच्या मर्दानी दैवताला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मी आजच्या व्याख्यानाची सुरुवात करतो। आजचा व्याख्यानाचा विषय आहे दुर्गपती छत्रपती शिवाजी महाराज। राखट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, महाराष्ट्र देशा। महाराष्ट्र देश म्हणजे दुर्गांचा देश। सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव असे अनेक राजवटी या महाराष्ट्राच्या भूमीत नांदल्या। यातल्या सर्वप्रथम सातवाहनांनी या भूमीत किल्ले बांधले, ज्ञात राजवट। नंतर सातवाहनानंतर किल्ले निर्मितीच्या प्रक्रियेत जर श्रेय कोणत्या राजवटीला गेलं असेल तर ते शिलार राजवटीला। या शिलार राजवटीतील एकट्या शिलार राजा दुसरा भोज याने महाराष्ट्रात अनेक किल्ले बांधले। म्हणजे आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात जे किल्ले आहेत त्यातल्या बहुतांशी किल्ल्याच्या निर्मितीचे श्रेय शिलार राजा भोज दुसरा याला जाते। यानंतर जेव्हा देवगिरीच्या यादवांचा अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला तेव्हा महाराष्ट्र देशात म्हणजे महाराष्ट्रात मुस्लिम राजवटीचा उदय झाला। यानंतर खिलजी नंतर इथं महाराष्ट्रात तुघलक आले, नंतर बहमनी राजवट सुरू झाली। बहमनी राजवटीची शक्ले पडली, आदिलशाही, निजामशाही, इमादशाही, कुतुबशाही, उत्तरेकडची मुघलशाही ही सुद्धा महाराष्ट्रात आली। या सर्वांनी सुद्धा महाराष्ट्रात किल्ले बांधले। अगदी व्यापारासाठी
महाराष्ट्रात आलेले म्हणजे बाहेरच्या देशातले इंग्रज असू दे, पोर्तुगीज असू दे, डच असू दे, आफ्रिकेतल्या सिनेमधला आलेला जंजिऱ्याचा सिद्धी असू दे, यांनी सुद्धा महाराष्ट्रात किल्ले बांधले. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र गिरिदुर्ग असू दे, वनदुर्ग असू दे, जलदुर्ग असू दे, भूदुर्ग असू दे, अशा वेगवेगळ्या किल्ल्यांनी महाराष्ट्र समृद्ध बनला. पण या किल्ले निर्मितीच्या प्रक्रियेवर सोन्याचा कळस जर कुणी चढवला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसते दुर्ग बांधले नाही, तर ते दुर्ग बांधणीचे, दुर्ग व्यवस्थेचे आणि दुर्ग संरक्षणाचे एक नवीन शास्त्र शिवाजी महाराजांनी प्रचारात आणले. त्यामुळेच त्यांना दुर्गपती, गडपती का म्हणतात हे आपण आज आपल्या व्याख्यानातून पाहणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. आचार्य यात्रेंचं वाक्य खूप सुंदर आहे. आचार्य यात्रे म्हणतात की भारतातील बाकीचे राज्य त्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला या भूगोलासोबत समृद्ध असा इतिहास सुद्धा आहे. आणि महाराष्ट्राचा जो हा इतिहास आहे तो अर्थातच गडकिल्ल्यांशी जुळलेला आहे. म्हणजे या गडकिल्ल्यांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास भूगोल मांडणे अशक्य आहे. आणि या महाराष्ट्रातील गडकोटांना जगाच्या नकाशावर जर कुणी पहिल्यांदा आणलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज महाराष्ट्रात तुम्ही कुठे फिरा, दर 4-6 शिखरापलीकडे एखादं शिखर तुम्हाला तडगुरजांनी वेढलेलं दिसल, म्हणजे किल्ले दिसतील एवढे. आणि तुम्ही त्या किल्ल्याच्या, कोणत्याही किल्ल्याच्या पायथ्याशी जा आणि विचारा की हा किल्ला कोणाचा आहे, तर तुम्हाला उत्तर मिळेल की हा किल्ला शिवाजी महाराजांचा आहे. म्हणजे शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर किल्ले येतात आणि किल्ला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराज येतात. एवढं त्यांचं नातं आहे. गोनीदांचं पण एक खूप सुंदर वाक्य आहे. गोनीदा असं म्हणतात की शिवचरित्रातून जर तुम्ही किल्ले वगळले तर शून्य उरेल, काहीच राहणार नाही. म्हणजे एवढं शिवचरित्रात किल्ल्यांना एवढं अनन्यसाधारण महत्व आहे किल्ल्यांना. आणि महाराजांचं सुद्धा या गडकोटांशी दृढ नातं आहे. तर ते नातं मी आता तुम्हाला सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला, शिवनेरी किल्ल्यावर. त्यांचं बालपण किल्ल्यावर गेलं. ते लहानपणी जे लुटापुटीचे खेळ खेळायचे ते पण मातीचे किल्ले करून खेळायचे. ते आपल्या सवंगड्यांना म्हणायचे मातीचे किल्ले करायचे, म्हणायचे हे माझे किल्ले आणि मी त्यांचं रक्षण करणार. म्हणजे त्यांचं बालपण किल्ल्यांवर गेलं. त्यांनी पुढे तोरणा जिंकला, नंतर तोरण्याच्या समोर राजगड बांधला. आपल्या आयुष्यातली निम्मी वर्ष शिवाजी महाराजांनी राजगडावर वास्तव्य केलं. राजगडावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना सगळ्या मोहिमेंचं साक्षीदार हा किल्ले राजगड आहे. नंतर जेव्हा स्वराज्य विस्तारलं तेव्हा त्यांनी आपली राजधानी सुद्धा किल्ल्यावरच म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. आणि शेवटी शेवटचा श्वासही शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरच घेतला, रायगडावर. म्हणजे कवी भूषणाचं मी तुम्हाला एक थोडक्यात एक सांगतो. कवी भूषण आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाचा अपमान करणाऱ्या 2च व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या. पहिली व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज आणि दुसरी व्यक्ती म्हणजे कवी भूषण. शिवाजी महाराजांना मुद्दामून औरंगजेबाने आग्र्याला बोलवलं होतं. त्याचा वाढदिवस होता आणि शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी औरंगजेबाने मुद्दामून शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभे केले. शिवाजी महाराज जेव्हा त्या जागेवर गेले तेव्हा त्यांना समोर दिसलं की तो जसवंत सिंह आपल्या पुढे उभा आहे. शिवाजी महाराजांना माहिती होतं की हा जसवंत सिंह तोच आहे जो सिंहगडाला वेढा घालून बसला होता. तेव्हा आपल्या छोट्याशा तुकडीने त्याचा पराभव केला आणि त्या तुकडीला पाठ दाखवून तो तिथून सिंहगडावरून पळून गेला. आणि असा पाठ दाखवणारा जसवंत सिंह आपल्या समोरच्या रांगेत उभे. शिवाजी महाराजांना ते आवडलं नाही. शिवाजी महाराजांना राग आला. शिवाजी महाराजांनी रामसिंहाला बोलवलं आणि म्हटले, रामसिंह तुम देखा, तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाह देखा, मैं तुम्हारी मनसब छोड़ा, चाहे मेरा सर काट के लेके जाओ तो भी चलेगा, मैं बादशाह की उजरी नहीं करता. असं स्वाभिमानपणाने महाराजांनी तिथं दाखवलं, स्वाभिमान दाखवला. आणि महाराज त्या आग्र्याच्या दरबारात औरंगजेबासमोर पाठ दाखवून निघून गेले. औरंगजेबासमोर ज्याची म्हणजे नजर वर करण्याची कोणाची हिंमत नसायची त्या दरबारात शिवाजी महाराजांनी डरकाळी बोलली. त्या घटनेनंतर औरंगजेबाने पुन्हा एकदा दरबार भरवला होता 2-3 वर्षांनी. आणि औरंगजेबाने मग दरबारात विचारलं की माझे जे दरबारातले जे कवी आहेत त्यांना औरंगजेब म्हटला की तुम्ही माझी नेहमी स्तुती गाता पण माझे दोष तुम्ही सांगायला पाहिजे मला. तर असं कोणी या दरबारात कवी आहे का की जो माझा दोष सांगेल. आता औरंगजेब एवढा क्रूर आहे ज्याने स्वतःच्या बापाला सोडलं नाही, आपल्या भावाला मारलं. तर अशा या कपटी औरंगजेबासमोर त्याचे दोष सांगायचं म्हणजे हिंमत पाहिजे. म्हणजे बाकीचे कवी कोणाची हिंमत नाही झाली. औरंगजेबाने असं विचारलं तरी. पण त्यातला एक कवी त्या दरबारातला तयार झाला. तो कवी होता कवी भूषण. कवी भूषण म्हटला मी तुम्हाला तुमचे दोष सांगल पण ते एका अटीवर की तुम्ही मला अभय द्यायचं की तुम्ही मला काही शिक्षा करणार नाही.
आणि ते पण इथं जे राजपूत आहे त्यांची साक्षीने द्यायचं की मला तुम्ही काही दागाफटका करणार नाही. औरंगजेब तयार झाला, त्याला वाटलं की कविभूषण काय आपले एवढे दोष सांगायचं नाही, पण मग कविभूषणने त्या संधीचा फायदा घेतला. आता एवढं अभय मिळालंय, सांगू औरंगजेबाला सगळे दोष. कविभूषण औरंगजेबाच्या समोर उभं राहिला, त्यांनी 2 छंद म्हटले औरंगजेबासमोर, आणि कविभूषण म्हटलं पहिला छंद मी तुम्हाला सांगतो. कविभूषण म्हणतो की किबले की ठोर बाप बादशाह शाहजहां ताको कैद कियो मक्के आग लाई है, बड़ो भाई दारा बाको बकरी के कैद कियो मेहरू नहीं मायो माको जायो सब भाई है, बंधु तो मुराद बख्श बारी चुप करीबो कबीच दे कुरान खुदा की कसम खाई है, भूषण सुकभी कहे सुनो औरंगजेब ये तर काम किने फेरी पात सही पाई है. याचा अर्थ तुम्हाला सांगतो की तुझा बाप एवढा श्रेष्ठ आहे तरी तू त्या बापाला कैदेत ठेवलंस. तुझा मोठा भाऊ दारा त्याला सुद्धा तू पकडून कैद केलंस, त्यावेळी तू विसरला की तो तुझ्या आईच्या पोटीत जन्माला आलाय. आणि तुझा दुसरा भाऊ जो मुराद बख्श आहे त्याला तू कुराणाची शपथ दिली की मी तुला काही दागाफटका करणार नाही, तरी तू ती शपथ पाळली नाही, त्याला तू कैदेत टाकलं. अरे औरंगजेबा, एवढी सगळी दुष्कृत्य करूनच तू बादशाह झालाय. एवढा दरबार आवाज झाला, हा काय असं औरंगजेबाची म्हणजे हिंमत नाही झाली. एवढी औरंगजेबासमोर हिंमत कुणी दाखवली नव्हती. औरंगजेबाचा सुद्धा तिळपापड झाला. त्याचा राग अनावर होण्याच्या म्हणजे राग शांत होण्याच्या आधीच कविभूषण दुसरा छंद त्याला म्हणतोय की हात तस्बीह लिए प्रात उठे बंदगी को आप ही कपट रूप कपट सुजप के आगरे में जाए दारा चौक में चिनाए लीनो छत्र ही छिनायो मानो मरे बुढ़े बाप के किनो है सगोत गात सोमे नहीं कहू फेर पिलवी तिरायो 4 चुगुल के गप के भूषण बनत छट छंदी मती मंद महा सो चुहाई खाय के बिलारी बैठी तपके. याचा तुम्हाला अर्थ सांगतो की हे औरंगजेबा, तुझे सकाळी उठून जे ढोंग करतोय प्रार्थनेचं, तर ते ढोंगे तू ईश्वराची स्तुती नाही करत, तू कपट आहे, कपटाचं रूप आहे तू स्वतः. तुझा सक्का भाऊ जो दारा आहे त्याला तू आग्र्याला भर चौकात चिरून मारलं, आणि तुझे जे चाडखोर लोक आहेत तुझ्या दरबारात त्यांच्या सांगण्यावरून तू तुझ्या स्वकीयांना हातीच्या पायाखाली दिलं. औरंगजेबा, तू पापी आहे, म्हणजे 100 उंदरांना मारून बोकाचा असा आव्हान तो की मी सज्जन आहे, तसा तू तपश्चर्याला बसलाय. असा दुसरा छंद कविभूषण औरंगजेबासमोर म्हणतो. त्याला आता औरंगजेबाला राग आल्यावर होतो, तो हुकूम देतो की याला पकडा, पण तेव्हा तिथले राजपूत मध्यस्थी करतात आणि मग कविभूषण कसा बसा त्या दरबारातून बाहेर पडतो. त्याला कळतं की आता आपल्या इथं काही खरं नाही, आपली औरंगजेब कधी आपल्याला अटक करू शकतो, मारू शकतो. आता या भारत देशात फक्त एकच राजा आपल्याला अभय देऊ शकतो, आश्रय देऊ शकतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण रायगडाला गेलं पाहिजे. आणि मग कविभूषण रायगडावर आले. कविभूषणांनी मग नंतर तिथं शिवभूषण नावाचं काव्य केलं शिवाजी महाराजांवर. त्या काव्यातला एक मी छंद सांगतो. कविभूषण म्हणतो की भूषण तोही सो राज विराजत राज सौतो शिवराज विराजे तो बल सो गडकोट हे गाजत तू गडकोटेने केवळ गाजे. म्हणजे हे राजा, तुझ्यामुळे हे राज्य शोभत आहे आणि या राज्यामुळे तू शोभिवंत झालाय. तुझ्या पराक्रमामुळे हे गडकोट गाजत आहेत आणि या गडकोटांमुळे तू सुद्धा गाजत आहे. नेक्स्ट स्लाइड. आता जे जगाच्या इतिहासात जेवढे महानायक होऊन गेले त्यांनी ते ज्या भागात राहत होते तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. शिवाजी महाराज सुद्धा त्याला अपवाद नव्हते. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतील ऋतुमान, सह्याद्रीतील घाटवाटा, सह्याद्रीतील जंगल, सह्याद्रीतील नदी नाले या सगळ्यांचा सखोल अभ्यास केला आणि या सह्याद्रीच्या आणि या गडकोटांच्या जोरावर औरंगजेबाला पुढे शिवाजी महाराजांनी शिकस्त दिली. एक ग्रँडम नावाचा इंग्रज अधिकारी आहे, तो या सह्याद्री बद्दल, या महाराष्ट्राबद्दल असं बोलताना म्हणतो की इन अ मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू देर इज प्रॉबेबली नो स्ट्रॉंगर कंट्री इन द वर्ल्ड दॅन महाराष्ट्र. म्हणजे लष्करी दृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्र एवढा मजबूत भूभाग जगात कुठंच नाहीये. कर्नल टोन नावाचा सुद्धा एक इंग्रज अधिकारी, तो सुद्धा असं म्हणतो की कंट्री सो स्ट्रॉंगली सिच्युएटेड इज अनकॉन्क्रेबल. म्हणजे हा महाराष्ट्र एवढ्या मजबूत ठिकाणी आहे, हा सह्याद्री एवढ्या अवघड जागी पर्वत आहे की तो हा सह्याद्री जिंकणं अजिंक्य आहे, म्हणजे जिंकू शकत नाही कोणी. आणि या सह्याद्रीच्या जोरावरच शिवाजी महाराजांनी इथल्या गडकोटांच्या जोरावर औरंगजेबासमोर एक स्वराज्य उभं केलं. आता या सह्याद्रीतील ऋतुमान, पर्जन्यमान म्हणजे हवामान सुद्धा बेभरवशाचं होतं.
कधी पाऊस पडेल आता सुद्धा आपण पाहतो, कधी पाऊस पडेल कधी जास्त येऊ म्हणजे नेम नव्हता. आणि या हवामानाचा एकदा औरंगजेबाला सुद्धा फटका बसला होता. म्हणजे औरंगजेब हा साताऱ्याचा किल्ला आणि परळीचा किल्ला म्हणजे आताचा अजिंक्यतारा, सातारा आणि परळीचा किल्ला जिंकून औरंगजेब भूषणगड म्हणजे मान खटाव तालुक्यात किल्ला आहे भूषणगड, त्या भूषणगडाकडे निघाला होता. मान खटाव तालुके सातारा जिल्ह्यात येते, आजही तिथं पाऊस कमी पडतो म्हणजे कमी पावसाचा भाग येतो. तर औरंगजेबाचा प्रवास चालू होता भूषणगडाकडे. वाटेत म्हणजे अंधार झाला होता आणि एक वाटेत एक ओढा दिसला त्याला. तो ओढा कोरडा होता, सप्टेंबर महिना होता आणि कोरडी वाळू होती ओढ्याच्या पात्रात आणि बाजूला सुद्धा. तेव्हा औरंगजेबाने असा विचार केला की आता आपण या पात्रातच आपली छावणी टाकू. आणि औरंगजेबाची छावणी त्या ओढ्याच्या पात्राला लगत हे झाली, बसली. आणि त्या दिवशी मग मोगल छावणी टाकल्यानंतर मग जेवण वगैरे झालं, मोगल सैनिक झोपून गेलं. आणि नेमकं त्याच रात्री तो ओढा ज्या डोंगरावर उगम पावतो त्या डोंगराच्या परिसरात भयंकर पाऊस झाला आणि त्यामुळं त्या ओढ्याला पूर आला. आणि त्या पुरामुळे जे मोगल सैनिक वाहून म्हणजे झोपून गेलं होतं त्यातलं झोपेतच निम्म सैनिक वाहून गेलं. आणि जे जागे होते ते वाचले आणि ते आरडाओरड सुरू केलं त्यांनी. आणि त्यावेळी औरंगजेब हा शौचालयात बसला होता. म्हणजे औरंगजेबाला वाटलं की हा आरडाओरडा कसला आहे, त्याला वाटलं की मराठ्यांनीच आपल्या छावणीवर हल्ला केला काय. त्यामुळे तो घाबरून शौचालयात असा बाहेर पडला, पळत सुटला आणि त्या गडबडीत तो पाय घसरून पडला आणि तो लंगडा झाला, त्याला पायाला मार लागला. म्हणजे तो मरेपर्यंत लंगडात राहिला असं मी नाही, औरंगजेबाचा इतिहासकार म्हणतोय खाबी खान. आणि तो असं पुढे गमतीशीर वाक्य म्हणतोय की आता खरा औरंगजेब हा तैमूरलंगचा वारस समजतोय, वंशज समजतोय. म्हणजे औरंगजेबाला खूप हौस होती की तो तैमूरलंगाचा वंशज समजायचा. तैमूरलंग हा लंगडा होता आणि या सह्याद्रीने त्याला सुद्धा लंगड बनवलं. नेक्स्ट स्लाइड. शिवाजी महाराजांनी 1663 साली दक्षिणेतील एका मुघल अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र फारसी भाषेत होतं. ते पत्र खूप महत्वाचं आहे. त्या पत्रातल्या प्रत्येक वाक्यातून शिवाजी महाराजांचा या सह्याद्रीवरचा आणि सह्याद्रीतल्या गडकोटांवरचा विश्वास दिसून येतो. एक मी पत्र तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. शिवाजी महाराज त्या दक्षिणेतील मुघल अधिकाऱ्याला खडसवून सांगतात पत्रात. ते पत्र मी तुम्हाला आता सांगतो. शिवाजी महाराज त्या पत्रात म्हणतात की गेली 3 वर्ष बादशाहचे मोठे मोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. बादशाह हुकूम फरमावतो की शिवाजीचे किल्ले व मुलूक ताब्यात घ्या आणि तुम्ही त्याला जवाब पाठवता की लवकरच आम्ही काबीज करतो. अरे आमच्या दुर्गम प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणं कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची भाषा कशाला करता. कल्याण व बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते त्यामुळे तुम्ही ते काबीज केले, पण आमचा सह्याद्रीचा मुलूक अवघड व डोंगराळ आहे, नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अशाच 60 किल्ले माझे तयार आहेत, त्यातले काही किल्ले तर समुद्र किनाऱ्यावर आहेत. शिवाय पुढे शिवाजी महाराज 2 उदाहरण देतात त्या मुघल अधिकाऱ्याला. शिवाजी महाराज म्हणतात की बिचारा अफजल खान जावळीवर बोज घेऊन आला आणि नाग मृत्युमुखी पडला, हे तुम्ही बादशाला का कळवत नाही. तो अमीर उमराव शाहिस्ते खान आमच्या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहोचणाऱ्या खोऱ्यात 3 वर्ष बसला इथं पुण्यात ठाण मांडून. शेवटी तो पण म्हणाला की शिवाजीला मी पकडतो, त्याचा बंदोबस्त करतो. शेवटी या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्यालाही भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या समोर आहे. शिवाजी महाराज पुढचं वाक्य खूप भारी म्हणतात, महत्वाचं आहे. शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या मायभूमीचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. त्यावर आक्रमण करणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही. नेक्स्ट स्लाइड. आता शिवाजी महाराजांच्या पूर्वी पण गडकोट होते सह्याद्री, पण या गडकोटांच्या जोरावर आपण स्वराज्य निर्माण करू ही संकल्पना कोणाच्या मनात आली नव्हती. ही पहिल्यांदा कल्पना कोणाच्या मनात आली असेल तर त्यांचे वडील शहाजीराजेंचे. शहाजीराजे म्हणजे निजामाचा दत्तक मुलगा मुर्तुजा निजामशाह याला दत्तक घेऊन शहाजीराजेंनी निजामशाहची सूत्र आपल्या हातात घेतली. पण दुर्दैवाने 1636 साली शहाजीराजांचा मुघल आणि आदिलशाहच्या एकत्रित फौजेविरुद्ध पराभव झाला. पण तरी पराभव होऊन सुद्धा शहाजीराजेंनी बुद्धिचातुर्याने पुणे जहागिरीचा प्रांत आपल्याकडे ठेवला आणि तो प्रांत नंतर शिवाजी महाराजांकडे दिला. आणि या पुणे जहागिरीचा प्रांताच शिवाजी महाराजांना स्वराज्याची पार्श्वभूमी तयार करताना मदत झाली. या दोघांचे खूप मोठे योगदान आहे महाराजांचे मध्ये. रामचंद्र पंत अमात्य शिवाजी महाराजांच्या दरबारातील एक सगळ्यात तरुण मंत्री
त्यांनी आज्ञापत्र नावाचा ग्रंथ लिहिला. या रामचंद्र पंत अहमद त्यांनी 5 छत्रपतींची सेवा केली. शिवाजी महाराजांची केली, संभाजी महाराजांची केली, राजाराम महाराजांची केली, ताराराणींची केली. ताराराणींचे पुत्र पहिले दुसरे शिवाजी, नंतर दुसरे जे राजारामांची पत्नी होती राजसबाई, त्यांचे पुत्र दुसरे संभाजी यांची सुद्धा सेवा केली. म्हणजे 5 छत्रपतींची यांनी सेवा केली. तर त्यांना पूर्ण अनुभव होता. ते आपल्या आज्ञापत्र ग्रंथात असं म्हणतात की हे राज्य म्हणजे हे स्वराज्य शिवाजी महाराजांनी गडकोटांवरून निर्माण केले. ते पुढे म्हणतात की औरंगजेबासारखा एवढा मोठा शत्रू या स्वराज्यावर चालून आला, तो इथं 30-32 वर्ष होता, त्याला काही अवघड नव्हतं, परंतु महाराष्ट्रात किल्ले होते म्हणून हे स्वराज्य टिकलं. आता शिवाजी महाराज जसे किल्ले नवीन बांधत होते, काही किल्ल्यांची पुनर्रचना करत होते, तसे ते किल्ले जिंकण्यात सुद्धा तरबेज होते. एक आदिलशाहचा दरबारातला एक कवी आहे मुल्ला नुसरत, तो म्हणतो की जिथं मुल्ला नुसरत नावाचा कवी आहे, तो असं म्हणतो की जिथं वाऱ्याची देखील प्रवेश करण्याची मजल नव्हती तिथपर्यंत शिवाजी महाराजांच्या घोड्याची दौड होती. आकाशाचे बच्चे हे उंच किल्ले आहेत, ते शिवाजी महाराजांनी शेकडो युक्त्या प्रयुक्त्या करून घेऊन टाकले. म्हणजे शत्रूला कळण्याआधी शिवाजी महाराज किल्ला जिंकून घ्यायचे. एक मी तुम्हाला आता 2-3 उदाहरणं देतो. अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला. म्हणजे अफजल खान हा आदिलशहाच्या दरबारातला सगळ्यात बलाढ्य सरदार. तो जेव्हा शिवाजी महाराजांवर चालून आला तोपर्यंत शिवाजी महाराजांची दखल कुणी फारशी विशेष घेत नव्हते. म्हणजे भारतात शिवाजी महाराजांचं तोपर्यंत नाव एवढं झालं नव्हतं. जेव्हा अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून आला त्यावेळी अशीच शक्यता होती की तो एकतर शिवाजी महाराजांना पकडणार किंवा मारून टाकणार, अशा 2च शक्यता होत्या. जेव्हा आता एक मी तुम्हाला 2 फरक सुद्धा सांगतो अफजल खान आणि शिवाजी महाराजांबद्दल. शिवाजी महाराजांची राजमुद्रा सगळ्यांना माहिती आहे. प्रतिपंचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजदे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती लोकांच्या कल्याणासाठी आहे. फरक पहा, या अफजल खानाची सुद्धा एक मुद्रा होती. अफजल खानाची मुद्रा मी तुम्हाला सांगतो, ती फारसी भाषेत आहे, त्याचा मी अनुवाद पण सांगतो तुम्हाला. अफजल खानाची मुद्रा अशी आहे की गरहर्ज कुनद सिपहार अला फजलो फजला व फजल अफजल अजहर मुलकी बजाय तस्बीह आवाज आहे अफजल अफजल. म्हणजे जर आकाशाने विचारलं की सगळ्यात उत्कृष्ट माणूस कोण आहे, तर इथले जे देवदूत आहे ते ईश्वराच्या स्तुतीऐवजी अफजल खानाची स्तुती गातील. म्हणजे अफजल खान एवढा गर्विष्ठ होता, त्याच्या मुद्रेमध्ये तो सांगत होता की मी किती भारी आहे. म्हणजे अशा या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी बरोबर युक्तीने प्रतापगडाच्या पायथ्याशी जंगलात आणला आणि तिथंच फाडला शेवटी. म्हणजे तो असं म्हणून निघाला होता की चढे घोड्यानिशी शिवाजी महाराजांना कैद करून येतो. त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी संपवलं. आता गंमत बघा, एवढा मोठा बलाढ्य सरदार शिवाजी महाराजांनी मारलं त्याला. आता एखादा दुसरा राजा असता तर त्यांनी जल्लोष साजरा केला असता, म्हणजे महिनाभर उत्सव साजरा केला असता. पण शिवाजी महाराजांना माहिती होतं की आता आदिलशहाचं सैन्य पूर्ण गाफील असणार आहे. मग त्यांनी काय केलं, 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी मारलं. 11 नोव्हेंबरला शिवाजी महाराज वाईला आले, वाई जिंकली त्यांनी त्यांच्या दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणात पाठवलं आणि त्रिशूळासारखं म्हणजे जो दुसरा नेताजी पालकर आहे त्याला विजापूरच्या मुलखात धाडलं. आणि शिवाजी महाराज स्वतः वाई जिंकली. नंतर पुढे चंदनवंदन केला, त्याला शिवाजी महाराजांनी वेढा घातला. नंतर माय खटाव मायनी असे वेगवेगळे आदिलशहाच्या ताब्यातले ज्या पेटा आहेत त्या जिंकत मिरजेला वेढा घातला. आणि केवळ अफजल खानाला मारल्यानंतर केवळ 18 दिवसाच्या आत आदिलशहाचा जो राजधानीचा किल्ला आहे पन्हाळा किल्ला तो शिवाजी महाराजांनी जिंकून टाकला. म्हणजे जेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी सैन्य आलं तेव्हा ते वर जे आदिलशहाचं सैन्य होतं त्यांना आश्चर्य वाटलं, हे सैन्य कोणाचं आहे. म्हणजे तिकडे अफजल खान आहे, त्यांना वाटत होतं की अफजल खानांनी मारला असेल शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांचं सैन्य ते किल्ल्याच्या पायथ्यापाशी ते घाबरून पळून गेले. काय एवढा मोठा किल्ला आहे पण त्यांनी काही प्रतिकारच केला नाही. आणि महाराजांनी 18 दिवसाच्या आत पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. नंतर शिवाजी महाराजांनी अजून एक महत्वाचं काम जे केलं ना, शिवाजी महाराजांनी जी युद्ध केली ती सुरुवातीची ती सगळी स्वराज्याच्या सीमेवर केली. म्हणजे जेव्हा फत्तेखान जेव्हा पहिल्यांदा चालू आला होता पहिलं आक्रमण, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला पुरंदरवर खोपवलं. नंतर अफजल खान चालू आला तेव्हा महाराजांनी प्रतापगड नुकताच बांधला होता. महाराज मुद्दाम प्रतापगड म्हणजे त्या काळच्या सीमेवर थांबून गेले म्हणजे प्रजेला त्रास होऊ नये. नंतर सिद्धीजोवर चालून आला तेव्हा महाराज मुद्दामून पन्हाळा जिंकला होता, पन्हाळ्यावर थांबून आले. म्हणजे स्वराज्यातल्या प्रजेला त्रास होऊन न देण्याचं महाराजांनी धोरण अवलंबलं. पण याला अपवाद एकच होता, मिर्झा राजे जयसिंग.
मिर्झा राजे जयसिंगाला माहिती होतं की जोपर्यंत प्रजेला त्रास होऊ आपण करत नाही तोपर्यंत शिवाजी महाराज शरण येणार नाही. त्यामुळं मिर्झा राजे जयसिंगाने त्याच्या सगळ्या फौजा पुणेमध्ये आणल्या आणि पुरंदरला वेढा घातला. शेवटी नाईलाजाने शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. त्या काळात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले यांना दिले, औरंगजेबाला दिले आणि नंतर 1665 नंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याच्या कैदेतून सुटून सुखरूप परत आले. त्यानंतरचा पुढचा 5 वर्ष खूप महत्वाचे. शिवाजी महाराजांनी फारशी हालचाल केली नाही. म्हणजे असं म्हणतात की शांततेच्या काळात कष्ट जर घेतले जास्त तर युद्धात रक्तसाठ कमी सांडावं लागते. नेमके जे 5 वर्ष आहे 1665 ते 70 शिवाजी महाराजांनी 5 वर्ष कोणत्याच मोठ्या हालचाली केल्या नाही. त्यांनी पूर्ण आपलं लक्ष स्वराज्यातल्या गडकोटांवर दिलं. त्या गडकोटांवर संरक्षणाची सगळी तरतूद केली. नवीन गडकोट बांधले, काही जे जुने गडकोट होते ते दुरुस्त केले आणि पुढे इंग्रज अधिकारी एका पत्रात असं म्हणतो की 1670 सालचे पत्र आहे, त्याच्यात असं म्हणतो की पूर्वी मिर्झा राजे जयसिंगाला ताब्यात दिलेले 23 किल्ले शिवाजी महाराजांनी पुढे 8 महिन्याच्या आत परत घेतले. पुढे इंग्रज अधिकारी खूप महत्वाचं वाक्य म्हणतो. तो म्हणतो की आता शिवाजी महाराज बंकापूर नावाचा किल्ला घेते. तो किल्ला जिंकल्यानंतर ते विजापूरवर चाल करणारे, हल्ला करणारे आणि विजापूर जिंकल्यानंतर ते थेट दिल्लीवर चालू करून जाणारे आणि औरंगजेबाला कोंडी टाकेपर्यंत तलवार म्यान न करण्याची त्यांनी आई भवानी जवळ प्रतिज्ञा केली. म्हणजे शिवाजी महाराजांची दिल्ली जिंकण्याची जी इच्छा आहे, महत्वाकांक्षा आहे, तो इंग्रज अधिकारी एका आपल्या पत्रात सांगतोय. शिवाजी महाराज अनेक गडकोट बांधत होते, नवीन गडकोटांची पुनर्रचना करत होते. तर आपल्याला आता प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांच्या दरबारी किती लोक असतील हे गडकोट बांधणीसाठी? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. शिवाजी महाराजांच्या पदरी तब्बल 18,000 लोक होते बांधकाम खात्यात, 18,000. आणि आपल्याला फक्त आपण हिरोजी इंदुरकरांचं नाव ऐकतो, तर या हिरोजी इंदुरकरांच्या हाताखाली 9,000 लोक होते आणि दुसरे अर्जोजी यादव यांच्या हाताखाली 9,000 लोक होते. म्हणजे एकूण 18,000 लोक या 2 दुर्ग स्थापत्यकारांच्या हाताखाली होते. असंही नोंद आहे यादव दप्तरातली, मी माझ्या मनातली नाही सांगत. नंतर शिवाजी महाराजांच्या हाताखाली रुद्राजी मस्का, मालाजी यादव, आबाजी सोनदेव, मोरोपंत पिंगळे, मायनाथ भंडारी असे अनेक दुर्ग स्थापत्यकार होते. यातले रुद्राजी मस्का आणि मालाजी यादव यांनी पन्हाळा किल्ला आहे त्यातल्या राजवाड्याचं काम, शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचं काम या दोघांनी केलं आणि ते बांधकाम पाहून शिवाजी महाराजांनी या दोघांना 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. अर्जोजी यादव यांनी पावनगडाचं किल्ल्याचं बांधकाम केलं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. प्रतापगड किल्ल्याचं बांधकाम सुद्धा अर्जोजी यादवांनी केलं, त्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. आता शिवाजी महाराजांच्या दरबारी हे दुर्ग स्थापत्यकार तर होते, पण बकरीमध्ये अशी नोंद आहे की सिंधुदुर्गच्या बांधकामात 100 गोवेकर पोर्तुगीज सुद्धा होते. म्हणजे शिवाजी महाराज गडदुर्ग बांधण्यासाठी पाश्चात्य लोकांची सुद्धा मदत घ्यायचे. म्हणजे गडदुर्ग कसे बळकट करता येईल यावर शिवाजी महाराजांचा जास्त फोकस असायचा. जेव्हा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला म्हणजे दक्षिणेत गेले होते तेव्हा विल्यम लॉबॉन नावाचा एक इंग्रज अधिकारी, त्याला शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात शिवाजी महाराज त्या इंग्रज अधिकाऱ्याला असं म्हणतात की आम्हाला इथं आम्ही दक्षिणेत अनेक किल्ले जिंकले आणि त्या किल्ल्यांवर आम्हाला बांधकाम करायची, तर त्यासाठी आम्हाला जे सुरुंग लावून दगड फोडतात अशी तुमच्याकडे लोक आम्हाला पाहिजेत. तर तुमच्याकडे असे लोक जर असतील तर ती आम्हाला द्या, आम्ही त्यांना उत्तम पगार देऊन आमच्याकडे कामाला ठेवू, असं शिवाजी महाराज त्या विल्यम लॉबॉन नावाच्या माणसाला म्हणतात. म्हणजे शिवाजी महाराज काही तडजोड करायचे नाही किल्ले बांधणीच्या प्रक्रियेत. नेक्स्ट स्लाइड. आता शिवाजी महाराजांनी वेगवेगळे प्रयोग केले किल्ले बांधणीच्या दरम्यान. म्हणजे एखाद्या किल्ल्यासमोर दुसरा जर डोंगर असेल तेवढाच उंच तर तो डोंगर मोकळा न सोडता शिवाजी महाराजांनी त्या डोंगरावर सुद्धा एक नवीन किल्ला बांधून घेतला, त्याला जोड किल्ला म्हणायचं. म्हणजे पुरंदरच्या समोर वज्रगड आहे, पन्हाळा किल्ल्याच्या समोर पावनगड आहे, साल्हेर किल्ला नाशिक मध्ये त्याच्या समोर सालोटा नावाचा किल्ला आहे, असे जोड किल्ले हे होते. नेक्स्ट स्लाइड. दरवाजा. शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांवर एकापेक्षा अनेक दरवाजे बांधले, तर त्यातला महादरवाजा म्हणजे हा महादरवाजा हा सुद्धा बहुमुखी बांधणीचा, म्हणजे एकदम अरुंद जागेत बांधकाम, म्हणजे शत्रू मोठ्या संख्येने दरवाजात प्रवेश करू नये म्हणून. नेक्स्ट स्लाइड. हा महादरवाजा बहुमुखी प्रकारचं बांधकाम. त्या दरवाजाच्या समोरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या कमी अधिक रुंदीच्या आणि उंचीच्या असायच्या, त्यामुळे शत्रूला कळायचं नाही की नेमकी त्याची कशी लांबी रुंदी, त्यामुळे तो अडखळायचा आक्रमण करताना. शिवाजी महाराजांच्या पूर्वी जे किल्ले होते
तर त्याची तटबंदी डायरेक्ट आपल्याला गडमाथ्यावर पाहिली दिसायची. पण शिवाजी महाराजांनी अर्ध्यावर म्हणजे पाऊण अंश जिथं म्हणजे पाऊण किल्ला संपतो तिथंच तटबंदी बांधली. म्हणजे रायगडाचं बघा तुम्ही महादरवाजा आधीच आहे, मग नंतर पुढं बाले किल्ला आहे. आता हा जो रोहिडा किल्ला आहे हिरवागार किल्ला, तर त्याची तटबंदी तो शिवपूर्व काळातला किल्ला आहे, डायरेक्ट माथ्यावर तटबंदी पाहायला मिळते. तो जुन्नर मधला किल्ला हडसर जिथं कडा आहे त्याच्यावर तटबंदी बांधायची गरज नाही, कारण एवढा मोठा कडा चढणं शत्रूला शक्य नाही. म्हणजे गरजेपुरतीच तटबंदी शिवाजी महाराजांनी बांधली. नेक्स्ट, शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांवर एकापेक्षा अनेक दरवाजे बांधले. आता रायगड किल्ल्यावरचा तो पहिला आहे तो वाघ दरवाजा, चोर दरवाजा. या चोर दरवाजाचं महत्व म्हणजे या चोर दरवाजातून राजाराम महाराज जेव्हा मुघलांनी संभाजी महाराजांची हत्या केली औरंगजेबाने, तेव्हा मुघलांचा जो वेढा पडला होता रायगडला, त्यावेळी या वाघ दरवाजातूनच राजाराम महाराज सही सलामत बाहेर पडले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतूनच या वाघ दरवाजाचं बांधकाम झालं होतं. हा राजगड किल्ल्याचा दुसरा वाघ दरवाजा सारखाच एक वेगळा दरवाजा आहे, मळे दरवाजा. बहुतांशी लोक राजगडावर जातात, पण या दरवाजाकडे कोणी जातच नाही, मळे दरवाजा. नेक्स्ट स्लाइड. माची. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांवर अजून एक प्रयोग केला म्हणजे माची, जी किल्ल्याची जी मुख्य डोंगर सोंडे खाली उतर गेलेली, तर त्या डोंगर सोंडेवर पण शत्रू सहज इझिली प्रवेश करू नये, चढू नये म्हणून ती माची पण मोकळी सोडली नाही. म्हणजे ती डोंगर सोंड मोकळी सोडली नाही शिवाजी महाराजांनी. त्या डोंगर सोंडेवर सुद्धा शिवाजी महाराजांनी बांधकाम केलं आणि ती अभेद्य केली. नेक्स्ट स्लाइड. या सगळ्या माच्या आहेत वेगवेगळ्या किल्ल्यांवरच्या शिवाजी महाराजांनी बांधलेल्या. नेक्स्ट स्लाइड. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला सगळ्यात उंच भाग. तर किल्ल्याच्या माचीवर जर काही उंचवटा असेल तर शिवाजी महाराजांनी तिथं सुद्धा तटबुर्जांचं बांधकाम केलं. आणि बाले किल्ला हा वारुगड नावाचा किल्ला आहे सातारा जिल्ह्यातला, तर त्याचा बाले किल्ला एकदम सुंदर बाले किल्ला. म्हणजे राजगड किल्ल्यानंतर एवढा सुंदर बाले किल्ला या वारुगड किल्ल्यावर आहे. नेक्स्ट. चिलखती बुरुज म्हणजे शिवाजी महाराजांनी जे नॉर्मल बुरुज आहे किल्ल्यांवरचे, त्याला अतिरिक्त अजून एक हे दिलं, बळकटी दिली आणि त्या बुरुजाच्या समोर अजून एक भिंत बांधून चिलखतासारखं संरक्षण दिलं. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, किल्ल्यावर येणारी जी वाट आहे ती सुद्धा शिवाजी महाराजांनी अवघड केली शत्रूला, म्हणजे शत्रू सहजासहजी किल्ल्यावर चढू नये म्हणून. नेक्स्ट किल्ला. शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिला किल्ला तोरणा जिंकला. तर या तोरणा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या हयातीत औरंगजेबाची किंवा आदिलशाची हिंमत झाली नाही की हा किल्ला आपण जिंकू शकू. म्हणजे एवढा हा तोरणा बेलाग होता किल्ला. जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली तेव्हा मुघलांनी हा किल्ला, औरंगजेबाने हा किल्ला नंतर जिंकून घेतला. आणि औरंगजेबाने हा किल्ला जेव्हा जिंकून घेतला तेव्हा हतम खान नावाचा एक त्याचा सरदार होता, त्याला औरंगजेबाने या किल्ल्याच्या किल्लेदारपदी नेमलं. आता किल्लेदारपदी नेमल्यावर एखादा माणूस खुश व्हायला पाहिजे, तोही खुश झाला हतम खान सुरुवातीला. पण जेव्हा त्याने तोपर्यंत तोरणा किल्ला पाहिला नव्हता, पण जेव्हा तो तोरणा किल्ला पाहायला आला, म्हणजे जेव्हा तो तोरणा किल्ला चढून वर गेला, तेव्हा तो घाबरला की या किल्ल्यावर एवढ्या म्हणजे राकड दुर्गम किल्ल्यावर आपण राहायचं कसं, भले आपण किल्लेदार आहे. तर त्यावेळी त्याने लगेच त्याचा गुरु आहे उत्तरेकडचा, तर त्या गुरुला त्याने एक पत्र लिहिलं. त्या पत्र आजही उपलब्ध आहे. ते पत्र, त्या पत्रात तो हतम खान असं म्हणतो की दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी आता तोरण्यात येऊन पडलोय. हे स्थळ म्हणजे हा तोरणा म्हणजे राक्षसांचं निवासस्थान आहे, भूतांचं निवासस्थान आहे. इथं आपला माणूस आजबाजूला कुठेच सापडत नाही. हे स्थळ तिटकारा करण्यासारखं आहे. तो गुरुला विनंती करतो की परमेश्वरा म्हणजे तुम्ही माझ्या कृपा करा, मला पुन्हा आपल्या मुघलांच्या मुलकात मला यायला मिळू दे, असं तो पत्र लिहितो. म्हणजे घाबरला तो या किल्ल्यावर राज्य करायला. आणि ही त्याची जी इच्छा आहे गुरुकडे पाठवलेली, ती इच्छा पूर्ण झाली नाही. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि त्या लढाईत हतम खान मारला गेला. नंतर जेम डगलस नावाचा इंग्रज अधिकारी पुढे हा किल्ला पाहायला आला होता, तोरणा किल्ला. तर तो तोरणा किल्ल्याचं वर्णन करताना असं म्हणतो की इफ सिंहगड इज लायन देन तोरणा इज ईगल नेस्ट. म्हणजे सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा किल्ला हे गरुडाचं घरटे आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी एवढं राकड बेलाग रूप या तोरणा किल्ल्याला दिलंय की पाश्चात्य जे इतिहासकार आहेत ते सुद्धा तोरणा किल्ल्याची स्तुती करतात. नेक्स्ट स्लाइड. राजगड म्हणजे एखादा जर चित्रकार आहे तो आपल्या अंगातील सगळे कौशल्य सगळे एखाद्या कागदावर उतरून जर मास्टरपीस जसं उतरवतो ना, तसं शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याचं बांधकाम केलं. म्हणजे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी 24-25 वर्ष वास्तव्य केले. शिवाजीतल्या प्रत्येक तडबुर्जाला दगड मातीला शिवाजी महाराजांचा स्पर्श लाभलाय. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्यातल्या गडकोटांवर जे काही सगळे प्रयोग केले त्या सगळ्या प्रयोगाचा मेन जो साक्षीदार आहे तो राजगड.
सगळ्यात पहिले प्रयोग शिवाजी महाराजांनी राजगडावर केले. जो प्रयोग राजगडावर यशस्वी झाला तोच प्रयोग बाकीच्या किल्ल्यांवर शिवाजी महाराजांनी केले. म्हणजे चिलखती बुरुज असू दे, माच्या असू दे, हे सगळे प्रयोग शिवाजी महाराजांनी राजगडावर आधी केले. तर या राजगडाचं वर्णन करताना मुघल इतिहासकार दोन आहेत, एक साकी मुस्तफा खान आणि मी आपल्या लोकांचं नाही, मी मुद्दामून बाहेरचे लोक काय म्हणतात ते कळलं पाहिजे आपल्याला. एक खापीकर नावाचा मुघलांचा इतिहासकार आहे. तर तो स्वतः या राजगडाला जेव्हा वेढा पडला होता औरंगजेबाचा त्यावेळेस तो सैन्यात होता हजर. तर तो खापीकरांना असं वर्णन करताना राजगडाचं म्हणतोय की या किल्ल्याचं मी काय वर्णन करू, काय त्या किल्ल्याची उंची, काय त्या किल्ल्याचा विस्तार, जणू काय आकाशच पसरले असं वाटतंय. म्हणजे त्याचं टोक पाहून आपल्या छातीवर दडपण येत आहे आणि या डोंगराला वेढा घालणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही किती वेळ घालवला तरी या किल्ल्याला जी रसद आहे ती पोहोचणारच कुठून ना कुठून, म्हणजे अशक्य आहे किल्ल्याला वेढा घालणे. दुसरा साकी मुस्तफा खान नावाचा इतिहासकार आहे औरंगजेबाचा, तो सुद्धा म्हणतोय की हा अतिशय उंच आहे, त्याची उंची पाहता सगळ्या किल्ल्या श्रेष्ठ आहे. म्हणजे याचा घेरा 12 कोसाचा आहे, म्हणजे 25 किलोमीटर याचा परिघ आहे. त्यामुळे इथल्या दऱ्याखोऱ्यातून फक्त वाऱ्याला आणि पावसालाच वाट मिळू शकते, आपण इथं जाऊ शकत नाही, असे औरंगजेबाचे दोन इतिहासकार सांगतात या राजगडाबद्दल. शिवाजी महाराजांनी जे बांधकाम केले, संजीवनी माची, सुवेळा माची, म्हणजे दुर्ग स्थापत्याकारांमधला सगळ्यात सर्वोत्कृष्ट आविष्कार तुम्हाला पाहायला मिळेल. आजही जे इंजिनियर असतील ते अचंबित होतील एवढं बांधकाम महाराजांनी कसं केलं असेल त्या काळी. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट प्रतापगड, म्हणजे चढे घोड्यांशी शिवाजीला महाराजांना कैद करून येतो असं म्हणणारा, दरपोक्ती करणारा अफजल खान या प्रतापगडाच्या पायथ्याशी संपला. शिवाय 1689चा म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड 1818 पर्यंत कायम अजिंक्य राहिला, ते शिवाजी महाराजांनी निवडलेल्या स्थानामुळे. नेक्स्ट स्लाइड. आता असं म्हणतात की तिथं पार नावाचं गाव आहे, तर त्या पार गावावर हा पूल आहे. म्हणजे याला पुरावा नाही ऐतिहासिक की हा शिवाजी महाराजांनी बांधलाय, पण तिथं जे लोक आहेत स्थानिक आहेत त्यांचा असं समज आहे की हा कोयना नदीवरचा पूल शिवाजी महाराजांनी बांधलाय. म्हणजे तो ब्रिटिश काळी नसू दे किंवा शिवाजी महाराज काळी नसू दे, शिवाजी महाराजांचे किल्ले आजही तसे, म्हणजे आता पुतळे पडतात, पूल पडतात, पण महाराजांनी जे इमानीने जे 350 वर्षापूर्वी जे बांधकाम केले ते आजही जसे जसे उभे आहे. नेक्स्ट स्लाइड. अलीकडे नेक्स्ट पन्हाळा किल्ला. आता हा काही शिवाजी महाराजांनी बांधला नाही, पण यातलं राजवाड्याचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलं. पन्हाळा किल्ला मी सांगितलं होतं मगाशी, अफजल खानाला मारल्यानंतर 18 दिवसाच्या आत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा रात्र झाली होती, अंधार झाला होता, पण शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्याबद्दल खूप ऐकलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मनात उत्सुकता होती की आदिलशाहची राजधानी दुसरी, हा पन्हाळा किल्ला एवढा मजबूत आहे, हा किल्ला मेन बांधलाय तो भोज शिला राज दुसरा. तर शिवाजी महाराजांना उत्सुकता होती की हा राजधानीचा गड कसा आहे, पण आता अंधार झालाय, पण त्यांना तर किल्ला पाहायचा होता. त्यांच्या जवळचे जे सोबती होते, सहकारी होते, त्यांनी शिवाजी महाराजांना विनंती केली की आता अंधार झालाय, तुम्ही आराम करा, आपण उद्या सकाळी किल्ला पाहू. पण शिवाजी महाराज त्यांना म्हटले नाही, आताच मला किल्ला पाहायचा आहे. म्हणजे हा शिला राज दुसरा याने हा किल्ला बांधला, इथले तट कसे, इथले दरवाजे कसे, इथले बुरुज कसे, इथली कोटरे कशी, मला आताच पाहिजे. मग त्यावेळी सहकार्यांनी मग मशाली, शेकडो मशाली प्रज्वलित केल्या गेल्या आणि मशालीच्या उजेडात शिवाजी महाराजांनी रात्रभर जागून पन्हाळा किल्ला पाहिला. म्हणजे आणि एकदा पाहिलं नाही, त्यांचं मन भरलं नाही, वारंवार रात्रभर जागून शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला पाहिला. म्हणजे एवढा दुर्गांवर प्रेम करणारा राजा होता. नेक्स्ट स्लाइड. पावनगड, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पन्हाळा किल्ल्याच्या समोर एक मार्कंडेय नावाचा डोंगर होता. सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा हेनरी रेविंग्टन नावाचा इंग्रज अधिकारी सिद्धी जोहरला मदतीला आला आणि या हेनरी रेविंग्टनने त्या मार्कंडेय नावाच्या डोंगरावर तोफा चढवल्या आणि पन्हाळ्यावर मारा केला. शिवाजी महाराजांना कळलं की हा पुढचा डोंगर धोक्याचा आहे या पन्हाळ्यासाठी, पण त्यावेळी वेळ नाही मिळाला. शिवाजी महाराज सिद्धीच्या वेढ्यात होते, सुदैवाने ते वेढ्यातून बाहेर पडले. नंतर 1670च्या पुढे 73 साली कोंडाजी फर्जंदने जेव्हा फक्त 60 मावळ्यांनिशी पन्हाळा किल्ला जिंकला तेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले आणि येताच ताबडतोब त्यांनी अर्जुनजी यादवांना यातना केली की समोरचा जो डोंगर आहे तो त्या डोंगरावर किल्ला बांधा. आणि अर्जुनजी यादवांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेने पन्हाळ्यासमोर पावनगड नावाचा किल्ला बांधला. नेक्स्ट स्लाइड. कासलोडगड. आता शिवाजी, बाजीप्रभू देशपांडेंचं नाव आपण ऐकलंय. बाजीप्रभू देशपांडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर घोडखिंड पावनखिंडीची लढाई येते, पण याच बाजीप्रभूंना शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं.
ते पत्र मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की शिवाजी महाराजांनी बाजीप्रभूंना आधी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की कासरोडगड नावाचा एक किल्ला हिरडस मावळामध्ये, तो किल्ला ओस पडलाय म्हणजे दुर्लक्षित किल्ला आहे, तर तुम्ही त्या किल्ला नव्याने बांधा. बाजीप्रभूंना आज्ञा देतात शिवाजी महाराज की तो किल्ला तुम्ही नव्याने बांधा आणि त्या किल्ल्याचं नाव मोहनगड ठेवा. आणि शिवाजी महाराज पुढची सूचना खूप देतात की तुम्ही बांधकाम करताना मजबूतीने करा, असं थातूर मातूर बांधकाम करू नका. असं बांधकाम करा की तिथं पावसाळ्यात सुद्धा जे बांधकाम करा लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि शिवाजी महाराज पुढचं एक वाक्य खूप भारी. शिवाजी महाराज म्हणतात की ते तुम्ही बांधकाम चांगलं कराल हे साहेबांच भरोसा आहे. म्हणजे साहेब हा शब्द आपल्याला वाटतं इंग्रजांच्या काळात किंवा आता वापरतो आपण, पण हा साहेब हा शब्द शिवकाळात सुद्धा होता. त्या पत्रात असं आहे की साहेबांच भरोसा आहे की तुम्ही ते बांधकाम चांगलं कराल आणि बांधकाम चांगलं झाल्यावरच तुम्ही किल्ल्याखाली उतरा, अशी शिवाजी महाराजांनी सूचना केली बाजीप्रभू देशपांडेंना. मग शिवाजी महाराजांच्या आज्ञेने मोहनगड नावाचा किल्ला बाजीप्रभू देशपांडेंनी बांधला. अजून एक मी साहेब म्हणून शब्दावरून एक आठवण एक झाली. शिवाजी महाराजांच्या काळात पण असे चोर वगैरे व्हायचे, म्हणजे भुरटे चोर आहे. शिवाजी महाराज त्यांना शिक्षा काय द्यायचे, त्या चोरांना राजगडावर मोठं बांधकाम होतं आणि ते चालूच होतं बांधकाम राजगडावर, तर राजगडावरचे धोंडे व्हायची शिक्षा त्या काही त्या भुरट्या चोरांना द्यायचे शिवाजी महाराज. आणि एक बाजी जेदे, कान्होजी जेदेंचा जो मुलगा आहे बाजी जेदे, त्याने पण पत्रात असं म्हटलंय की एकाला सांगतात ते त्यांच्या जवळच्यांना की तू नीट वाग, नाहीतर साहेब तुला राजगडावर धोंडे व्हायला शिक्षा देतील. म्हणजे अशी शिवकाळात शिक्षा व्हायची धोंडे व्हायची. नेक्स्टला महाराष्ट्रात तर शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले. गुजरातमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी पिंडवाल नावाचा किल्ला बांधलाय, जामनेर नावाचा किल्ला, पारनेर नावाचा किल्ला बांधलाय. तर दक्षिणेत पण कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. आता तामिळनाडूमध्ये जिंजी नावाचा किल्ला आधी होता, शिवाजी महाराजांनी त्याची डागडुजी केली. त्यावेळी बांधकाम चालू होतं, त्यावेळी तिथला फ्रेंच वकील जेसविट नावाचा एक वकील त्या जिंजी किल्ल्याचं बांधकाम पाहायला आला होता की बांधकाम कसं चालू आहे. तर तो फ्रेंच वकील जेसविट हा बांधकाम पाहायला आला, तेव्हा तो अचाट पडलाय बांधकाम पाहून. तर तो फ्रेंच वकील जेसविट असं म्हणतो की जिंजी किल्ल्याची शिवाजी महाराजांनी पुन्हा डागडुजी केली. पहिले तट व बुरुज पाडून नवे तट व बुरुज इतके कौशल्याने शिवाजी महाराजांनी बांधले की हे काम हिंदी लोकांचं वाटतच नाहीये, हे काम युरोपियन लोकांचं वाटतंय. म्हणजे एवढं भारी बांधकाम शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ल्यांवर केलं. फ्रेंच वकील सुद्धा त्याला मनापासून दाद देतो. साजरा गुजरा एक दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज होते. जिंजी किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी वेल्लोर नावाचा किल्ला आहे त्याला वेढा दिला. या वेल्लोर किल्ला जिंकणं शक्य नव्हतं लगेच, तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना आज्ञा दिली की या वेल्लोरच्या किल्ल्यासमोर 2 डोंगर आहेत, तर त्या डोंगरावर सुद्धा तुम्ही किल्ले बांधा आणि तिथून तोफांचा मारा करा या वेल्लोर किल्ल्यावर. मग शिवाजी महाराजांच्या आज्ञेने तामिळनाडू प्रांतात वेल्लोर किल्ल्यासमोर शिवाजी महाराजांनी साजरा गोजरा नावाची मराठे नावाची 2 किल्ले बांधले. तर असे तामिळनाडू सारख्या प्रांतात सुद्धा कर्नाटकमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. एक किल्ला मगाशी राहिला सगळ्यात महत्वाचा किल्ला म्हणजे राजधानीचा किल्ला रायगड किल्ला. रायगड जेव्हा राजधानीची गरज पडली, म्हणजे जेव्हा मिर्झा राजे जयसिंग पुण्यात आला आणि त्याच्या पुरंदरला वेढा घातला, त्यावेळी त्याचं सैन्य राजगडापर्यंत पण पोहोचलं होतं. नंतर पुरंदरचा तह झाला, त्यावेळी महाराजांना कळलं की इथं राजधानी ठेवणं चांगलं नाही, म्हणजे धोक्याचं आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांना वाटलं की आता दुसरी राजधानी आपण पाहिली पाहिजे. त्यामुळे दुसरी राजधानीचा विचार करताना शिवाजी महाराजांच्या समोर रायगड किल्ला आला. आणि सभासद बकरीमध्ये खूप सुंदर वर्णन केले. शिवाजी महाराज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी गेले किल्ला पाहिला, तर सभासद असं म्हणतो की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौथरपात गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गा उंच, पर्जन्य काळी कडेवर गवत उगत नाही आणि धुंडा ताशिव एकच. दौलताबाद ही पृथ्वीवरचा चकोट गड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगणी गड उंच देखून बहु संतुष्ट झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. म्हणजे रायगडचा डोंगर आहे ना, तो असा एकाकी आहे, त्याला चोहूबाजूनी कातळकडे आणि सगळ्यात महत्वाचे त्याच्या माथ्यावर सपाट जागा आहे. त्यामुळे राजधानीसाठी जे महत्वाची बांधकामं करता येईल अशी भरपूर जागा आहे. आणि दौलताबादचा किल्ला तुम्हाला माहिती आहे, पण तो उंचीने मोठा नाहीये, शिवाय त्याला एकच दरवाजा आहे, म्हणजे अडचणीच्या प्रसंगी आपण बाहेर पडू शकत नाही. तर या दौलताबादच्या 10 पट उंच हा रायगड आहे, म्हणून आपण राजधानी या रायगडावरच करायची असं शिवाजी महाराज म्हणतात. मग शिवाजी महाराजांच्या आज्ञेने हिरोजी इंदुरकरांनी इथं रायगड किल्ला राजधानीचा किल्ला बांधून घेतला. आता रायगडाबद्दल मगाशी मी म्हटलं, एक
टॉम्स निकल्स म्हणून इंग्रज अधिकारी, तो असं म्हटलं होतं की या किल्ल्यावर जर अल्प शिबंदी जरी असली फक्त आणि भरपूर धान्य पुरवठा असल्यास हा किल्ला पूर्ण जगाविरुद्ध लढा देऊ शकेल. म्हणजे एवढी स्तुती करतोय तो या रायगडाची. दुसरा एक हेनरी ऑक्झेंडन जो राज्याभिषेकला आला होता रायगडावर, तो हेनरी ऑक्झेंडन असं म्हणतो की रायगड हा किल्ला इतका दुर्गम आहे की त्याला अजून बळकट करण्याची गरज नाही आणि इथं फक्त मित्रांना प्रवेश मिळतो या किल्ल्यावर, शत्रू इथं पोचूच शकत नाही. आणि कुणी जर दादाबाजीवर केली नाही, पितुरी केली नाही तर रायगड किल्ला कुणी जिंकू शकत नाही. एक जॉन हेनरी ग्रेस इंग्रजांच्या काळात एक परदेशी पर्यटक आला होता रायगडावर. तो सुद्धा असं म्हणतो की विश्वातील सगळ्यात अवघड अभेद्य ठिकाण जर कोणते असेल तर ते म्हणजे रायगड. एक जेम्स डग्लस आहे, ते सुद्धा या रायगडाला पूर्वेकडे जिब्राल्टर म्हणजे सगळ्यात बलाढ्य किल्ला असं म्हणतात. आता हे सगळे झाले पाश्चात्य किंवा मुघल इतिहासकार, ते रायगडाची स्तुती करतात. पण कवी भूषण सुद्धा आपल्या छंदातून रायगडाची खूप सुंदर स्तुती करतोय. कवी भूषण रायगडाचं वर्णन करताना असं म्हणतो की जापर साहित्याने शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे यो कवी भूषण जपत है लखी संपत्ती को अलकापती लाजे ज्यामध्ये तीन हो लोक की हो दीपती ऐसो बड गणराज विराजे वारी पातासी माची मही अमरावती की छबी उपर छाजे. म्हणजे या रायगडाची जी राजसभा आहे, म्हणजे शहाजी पुत्र जे शिवाजी महाराज आहे त्यांची जी राजसभा आहे ती इंद्र सभेसारखी सजली आहे आणि कुबेरालाही हेवा वाटेल, गर्व वाटेल असा रायगड किल्ला आहे. म्हणजे या त्रिलोकात रायगडाची कीर्ती आता दुमदुमत आहे आणि या रायगडाचा जो पायथा आहे तो पाताळासारखा आहे, त्याची जी माची आहे ती पृथ्वीसारखी आहे आणि त्याचा जो शिरोभाग आहे तो इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभते, असं कवी भूषण रायगड किल्ल्याची स्तुती करतो. एक उदाहरण झाली. आता स्वराज्यावर जम म्हणजे पकड, गिरिदुर्गांवर पकड घट्ट झाल्यावर शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक आपला मोर्चा जलदुर्गाकडे म्हणजे सागरी किनाऱ्याकडे वळवला. कारण त्या काळात जो सगळा महसूल होता तो सगळा समुद्रमार्गे मिळायचा, पैसे जास्त मिळायचे आणि त्यावेळी जे समुद्रमार्गे जो होता तो आपल्यासाठी म्हणजे हे नव्हता, ते संरक्षणाची काही हे तरतूद नव्हती. त्या सागरी किनाऱ्यावर पोर्तुगीज, डच, इंग्रज या लोकांची सत्ता होती, त्यांचे परवाने काढले जायचे, आपलं आरमारच नव्हतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की आता आपण आरमार उभं करायचं. म्हणजे त्यावेळी असं होतं की जैसे ज्यास अशोभल त्याची पृथ्वी प्रजा, म्हणजे ज्याच्या हातात घोडदळ आहे त्याची पृथ्वी प्रजा आहे आणि ज्याच्या ताब्यात समुद्र आहे, ज्याच्या ताब्यात आरमार आहे त्याच्या ताब्यात समुद्र आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार उभं राहायचं ठरवलं. नेक्स्ट स्लाइड. मग नंतर 1656 साली शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकलं. त्या कल्याणच्या खाडीच्या मुखाशी शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिला किल्ला बांधला, तो म्हणजे दुर्गाडी नावाचा किल्ला. आबाजी सोनदेव यांना शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की किल्ला बांधून द्या. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने आबाजी सोनदेव यांनी दुर्गाडी किल्ला बांधला. आता आरमार उभं करायला शिवाजी महाराजांनी मदत कोणाची घेतली? पोर्तुगीजांची. त्यांचीच मदत घेऊन त्यांच्यावर पुढे डाव उलटवला शिवाजी महाराजांनी. रुई लेंताव वेयगिश आणि फेरणा वेयगिश लेंताव असे दोन पितापुत्र होते आणि त्यांच्यासोबत 340 पोर्तुगीज शिवाजी महाराजांनी कामाला ठेवले आणि त्यांच्या हातून आरमार उभं केलं, म्हणजे जहाज बांधून घेतली आणि दुर्गाडी किल्ला बांधून शिवाजी महाराजांनी आरमार निर्मितीचा पाया रोवला. आता आरमार उभं राहिलं. नंतर सुरत जेव्हा शिवाजी महाराजांनी लुटली तेव्हा जो प्रचंड धनराशी जमा झाली, त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा राजधानीचा किल्ला सिंधुदुर्ग म्हणजे सागरी राजधानीचा किल्ला सिंधुदुर्ग बांधला. आता या बांधकामाच्या वेळी सुद्धा एक पत्र खूप म्हणजे महत्वाचं आहे. तर शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांनी एक पत्र लिहिले या सिंधुदुर्गच्या बांधकामात. पत्रातल्या प्रत्येक ओळीत शिवाजी महाराजांचं किती बांधकामावर लक्ष ते कळून येतं. शिवाजी महाराज पत्रात त्या हिरोजी इंदुलकरांना असं म्हणतात की आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले हे बरे जाणणे, अवघे काम चकोट करणे, पाया भूत बला रुंद घेणे, पायात ओतण्यापायी शिसे पाठवायची व्यवस्था केली आहे, नीट पाहून मोजून माल ताब्यात घेणे, चुनखडी घाटावर पाठवून देत आहोत तीही मोजून तपासावी, टोपीकार सावकार लाबाड जात डोळ्यातील काजळ चोरून घेतील परंतु पत्ता लागू देणार नाही, तुम्ही सावध असावे. म्हणजे प्रत्येक वाक्य महाराजांचं किती लक्ष आहे ते सांगतंय. या किल्ल्याचं बांधकाम 3 वर्ष चाललं सिंधुदुर्गचं. 1664 साली सुरू झालं, 1667 साली संपलं. 500 पाथरवट म्हणजे दगडी फोडणारे, 200 लोहार, 100 गोवेकर पोर्तुगीज आणि 3000 मजूर एकसारखे 3 वर्ष या किल्ल्यावर खपत होते. तेव्हा सिंधुदुर्ग उभा राहिला. तब्बल 1 कोटी होऊन खर्च करून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. नेक्स्ट
शिवाजी महाराजांच्या म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याला खूप त्रास द्यायचा, म्हणजे जवळचं दुखणं होतं. म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी म्हणजे घरात जसं उंदीर तसा शत्रू. आपल्या घरात उंदीर झाला जर आपल्याला त्रास होतो म्हणजे तो पकडता पण येत नाही, तो त्रास देत राहतो, कुरतडत राहतो. तसं हा सिद्धी प्रजेला त्रास देत होता. म्हणजे शिवाजी महाराजांना कळलं की या सिद्धीच्या जोरावर आपल्याला काहीतरी हालचाल करायला पाहिजे, म्हणून जंजिऱ्याच्या समोर सिद्धीच्या उरावर शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला. नेक्स्ट स्लाइड. नंतर शिवाजी महाराजांनी अलिबागच्या जवळचा कुलाबा सर्जेकोट सुद्धा बांधला. नेक्स्ट स्लाइड. सुवर्णदुर्ग किल्ला बांधला. नेक्स्ट स्लाइड. विजयदुर्ग किल्ला सुद्धा बांधला शिवाजी महाराजांनी, म्हणजे पुनर्रचना केली. नेक्स्ट स्लाइड. आता हे सगळे खांदेरी असू दे, खांदेरी सुद्धा किल्ला बांधला. आता खांदेरी किल्ल्याचं मी वेळेअभावी एक उदाहरण देतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी फक्त मुलुख जिंकला नाही, शिवाजी महाराजांनी माणसांची मन सुद्धा जिंकली. एक दोन उदाहरणे देतो मी तुम्हाला. गोव्यामध्ये साळ नदीच्या मुखावर शिवाजी महाराजांनी एक बाळी नावाचा प्रांत आहे, त्याच्या हवालदाराला एक किल्ला बांधायला सांगितलं. आता गोवा म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात गोवा होता, तर साळ नदी जी होती त्याच्या उत्तरेकडे पोर्तुगीजांचं राज्य होतं, दक्षिणेकडे शिवाजी महाराजांचं राज्य होतं. तर त्या नदीच्या मुखाशी शिवाजी महाराजांनी बाळीच्या हवालदाराला आज्ञा दिली की इथं किल्ला बांध. तर त्या बाळीच्या हवालदारांनी लगेच किल्ला बांधायला घेतला, बेतूलचा किल्ला बांधतात त्याला. आणि जेव्हा पोर्तुगीजांना कळालं की शिवाजी महाराज आपल्या एवढ्या जवळ किल्ला बांधतात, तेव्हा त्यांनी ते बांधकाम थांबवण्याचं ठरवलं. त्यांचं सैन्य त्या किल्ल्यावर चालून गेलं. तिथं बाळीचा हवालदार थोड्या मोजक्याच लोकांविषयी बांधकाम करत होता. त्यांनी ते बांधकाम थांबायला लावलं पोर्तुगीजांनी. त्यावेळी बाळीचा हवालदार त्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला जाब विचारणारे कोण, म्हणजे तुम्ही कोण सांगणारे की काम थांबवा. आम्ही शिवाजी महाराजांचे आज्ञेने किल्ला बांधते, आम्ही आमच्या राज्याचे मुखत्यार आहे. म्हणजे एवढी स्वामीनिष्ठा होती त्या काळात. एक उदाहरण. दुसरं म्हणजे मायनक भंडारीचं. म्हणजे इंग्रज आणि सिद्धीच्या नाकावर म्हणजे टिचून मायनक भंडारीने भर समुद्रात मुंबईजवळ खांदेरी नावाचा किल्ला बांधला. सिद्धीच्या आरमाराने इंग्रजांच्या आरमाराने पण त्रास दिला त्याला किल्ला बांधताना. त्याला मायनक भंडारीला सुद्धा इंग्रजांनी सांगितलं की हा किल्ला बांधू नको तू. तेव्हा तो सुद्धा म्हणतोय मायनक भंडारी की तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, जोपर्यंत शिवाजी महाराजांची आज्ञा येत नाही तोपर्यंत मी हा किल्ला सोडून जाणार नाही. आणि जे लोक म्हणजे जगाच्या इतिहास विरळ घटना ही की जे लोक किल्ला बांधत होते तेच किल्ला लढत होते, म्हणजे मोजक्या लोकांशी. आणि ज्यांचं आरमार जगात सगळ्यात बलाढ्य होतं म्हणजे इंग्रज, त्या लोकांना शिवाजी महाराजांनी आरमार युद्धात पहिल्यांदा हरवलं, ते खांदेरी किल्ल्यावर जलदुर्गावर. म्हणजे जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा असेल की ज्याने एवढे जास्त जलदुर्ग उभारले. जेम डग्लस खूप सुंदर वाक्य म्हणतो की थँक गॉड शिवाजी वॉज नॉट अ सीमॅन, otherwise he might have saved the sea as he did with the land of besom of destruction. म्हणजे ईश्वराची कृपाच समजली पाहिजे की शिवाजी महाराज जन्मता खालशी नव्हते, नाहीतर जमिनीवर जशी त्यांनी अनिर्बंध सत्ता गाजवली तशी सागरावर सुद्धा त्यांनी सत्ता गाजवली असती. आता शिवाजी महाराज प्रत्येक किल्ल्यांचं इन्स्पेक्शन करायचे, कधी पण किल्ल्यांना भेट द्यायची, त्यामुळे त्यांचे लोक पण असे गाफील नसायचे, बांधकामात त्यांचं लक्ष असायचं. याची उदाहरणं आहेत पण मी तुम्हाला आता वेळेअभावी सांगत नाही. एक सगळ्यात महत्वाचं दुर्गांचं नामकरण. आता आपण असं म्हणतो आज की मराठी भाषा टिकली पाहिजे, पण आपण काय प्रयत्न करतोय का? नाही. जे काही करायचं ते आपण मनापासून केलं पाहिजे. आणि एकमेव राजा आहे जो मराठी भाषेच्या मागे ठामपणे उभा राहिलेला, तो म्हणजे शिवाजी महाराज. त्या काळात जे रोजच्या व्यवहारात जे फारसी अरब शब्द घुसले होते, मग शिवाजी महाराजांनी मराठी भाषेत पहिल्यांदा राजव्यवहार कोश आणला. त्यांनी जे किल्ल्यांची नावं पण ठेवली किती सुंदर आहेत. म्हणजे आज विचार करा, सिंधुदुर्ग, प्रतापगड, राजगड, ही प्रचंडगड, विजयदुर्ग, खूप सुंदर नावं शिवाजी महाराजांनी ठेवली. म्हणजे स्वभाषेशी मिळती जुळती शिवाजी महाराजांनी नावं ठेवली. औरंगजेबाने पुणे जेव्हा जिंकलं त्यांनी काय नाव ठेवलं? मुय्यावर. त्याने औरंगजेबाने जे किल्ले जिंकले बक्षिंदा बक्ष अशी नाव ठेवली. इस्लामगड. ती भाषा आपल्या इथं लोक नाही ना मान्य करणार, त्यामुळे औरंगजेबाने जी नाव ठेवली ती टिकलीच नाही. पण शिवाजी महाराजांनी जी नाव टिकली ती म्हणजे शिवाजी महाराजांनी असं वाक्य आहे की जोपर्यंत हे गडकोट राहील तोपर्यंत आपलं नाव चालेल, असं आज्ञापत्रात सांगितले. नेक्स्ट स्लाइड. 1673 साली एक फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे कोकणात आला होता. चौलला भेट दिली होती तिथं. त्या ॲबे कॅरेला शिवाजी महाराजांचा एक माणूस भेटला, अंमलदार भेटला. त्यावेळी ॲबे कॅरेने शिवाजी महाराजांची विचारपूस केली की तुमचा राजा कसा आहे?
तर तो ॲबेकॅरेला खूप सुंदर माहिती देतो आपला शिवाजी महाराजांचा हवालदार. तर ते ॲबेकॅरेने लिहून ठेवलं त्याच्या ग्रंथात. ॲबेकॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज हे थोर सेनापती तर आहेतच, पण शिवाजी महाराजांना दुर्ग बांधणीचा खूप अभ्यास आहे. एखादा उत्कृष्ट दुर्ग स्थापत्यकार आहे त्याला त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांना दुर्ग बांधणीचा अधिक ज्ञान आहे. आणि शिवाजी महाराजांना एवढंच नाही की भारतातली जी महत्वाची शहरं आहेत, तिथल्या जे रस्ते आहेत, तिथली जी जंगलं आहेत, या सगळ्या जंगलांची, इथल्या रस्त्यांची, शहरांची शिवाजी महाराजांना माहिती आहे. नुसती माहितीच नाही, त्याचे नकाशे सुद्धा शिवाजी महाराजांनी करून ठेवले, असं ॲबेकॅरे लिहून ठेवतोय. म्हणजे शिवाजी महाराजांना जे दुर्गपती का म्हणतोय ते त्यातून कळून येतं. आता समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांची जी स्तुती केली आहे, म्हणजे शिवाजी महाराजांचा जेवढा गौरव केलाय, खूप सुंदर गौरव केलाय समर्थ रामदासांनी. त्यामध्ये शिवाजी महाराजांची स्तुती करताना रामदास स्वामी म्हणतात की नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. म्हणजे गणपती हे विशेषण लावलंय रामदास स्वामींनी, म्हणजे गणपती, दुर्गपती. आता शिवाजी महाराजांच्या समकालीन शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिलाय कवी परमानंद. त्या ग्रंथात सुद्धा खूप वेळा शिवाजी महाराजांचा उल्लेख गडपाल असा आलाय, गणपती आला असा आलाय, सह्यपती असा आलाय, शैलपती असा आलाय. आणि कविभूषण याने सुद्धा शिवाजी महाराजांचा, त्यांच्या समकालीन कविभूषण, त्याने सुद्धा खूप वेळा शिवाजी महाराजांचा उल्लेख गडपाल, गणपती असा केलाय. कविभूषणाचा एक छंद आहे, तो म्हणतो की दख्खन के सब दुर्ग जीती, दुर्ग सहाय विलास, शिवसेवक शिव गणपती किंवा रायगड वास. म्हणजे दख्खनीतले सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले आणि या गणपतीने शेवटी रायगडावर त्याचं वसतिस्थान केलं. नेक्स्ट स्लाइड. शिवाजी महाराज, ही शेवटची स्लाइड आहे. शिवाजी महाराज आपल्या गडकोटांवर प्रचंड खर्च करायचे. एक पत्र उपलब्ध आहे, त्याच्यात शिवाजी महाराज तब्बल 1,75,000 या गडकोटांवर खर्च करत असल्याची नोंद आहे. तर त्यांच्या दरबारातल्या मंत्र्यांना प्रश्न पडायचा की शिवाजी महाराज एवढं खर्च का करतात आपल्या किल्ल्यांवर. मग एकदा ते धीर धरून मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी मुजुमदार, शिवाजी महाराज सदरेवर बसलेले असतात, त्यांच्या समोर येतात. शिवाजी महाराजांना ते म्हणतात की किल्ल्यांच्या इमारतीस पैका फार लागतो, लोकांचा खर्च वाढतो, तर तुम्ही काहीतरी विचार करा यावर. शिवाजी महाराज हसतात आणि म्हणतात की दौलत आहे जे म्हणजे जे समजूनच करत आहोत, आपणास धर्म स्थापनावर राज्य संपादन करणे आहे आणि हे सगळं किल्ल्यांमुळे शक्य आहे. दिल्लीश्वरासारखा म्हणजे औरंगजेबासारखा शत्रू आजूरावर आहे, तो आला दक्षिणेत जरी उतरला तरी 9 जणे 360 किल्ले हजरतीस आहेत. यातला एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाची उमर गुजरून जाईल. औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकायला किती वर्ष लागतील? 360 वर्ष लागतील. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यू पश्चात हा शब्द खरा ठरला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आता आपण स्वराज्य सहज जिंकू. तो लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्याने संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत तो आला आणि त्याने पहिला वेढा दिला तो नाशिकच्या रामशेज नावाच्या किल्ल्याने. म्हणजे आपल्या पर्वतीपेक्षा दुप्पट उंच असेल फार तर फार रामशेज किल्ला, एका टेकडीसारखा किल्ला. आणि औरंगजेबाची फौज लाभभर, म्हणजे औरंगजेबाला वाटलं की हा किल्ला लगेच जिंकून घेऊ आपण 1-2 दिवसात. पण रामशेज सारखा छोटासा किल्ला औरंगजेबाला 5-6 वर्ष लढला. तोच रामशेजचा किल्ला स्वराज्यातल्या इतर अनेक गडकोटांनी गिरवला. म्हणजे औरंगजेबाला वाटायचं की या दुष्ट मराठ्यांचे निवासस्थान म्हणजे इथले किल्ले ते आपण जिंकून घ्यावे, म्हणजे मराठी हारतील, म्हणजे सोडून जातील, घाबरतील. आणि मग औरंगजेब एक एक किल्ला जिंकण्याचा हे करण्यातही लागला. त्याचा इतिहासकार आहे का मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना, तो सुद्धा म्हणतो की या बादशाला जगात काय कमी आहे, पण याला दगडधोंड्याचा लोभ आहे. या दगडधोंड्यासाठी म्हणजे किल्ल्यासाठी तो रानोमळ भटकत चाललाय. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात फिरत होता. म्हणजे एक दुसरा इतिहासकार खापिकाने तो म्हणतो की परमेश्वरी संकेतच असा ठरला होता की आपली औरंगजेबाची सगळी हयात या स्वराज्यातील किल्ले जिंकण्यातच जाणार. आणि तो एक एक किल्ला जिंकत राहिला. पण मराठ्यांचं बळ दिवसेंदिवस वाढत चाललं. म्हणजे शेवटी औरंगजेब एक एक किल्ला जिंकण्याच्या नादात पडला, फसला आणि शेवटी या भूमीतच संपला. शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या दुर्गपतीने निर्माण केलेल्या या सह्याद्रीतील गडकोटांच्या जोरावर अखेर शेवटच्या निर्णायक युद्धात याच भूमीमध्ये औरंगजेबाचा पराभव झाला आणि यामध्ये तो या भूमीतच गाडला गेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेले 1 तासभर आपण सगळे इथं मंत्रमुग्ध अवस्थेमध्ये बसलेलो होतो. डॉक्टरांचा माझा परिचय मध्ये सरांना झाला. आज इथं राज देशमुख सर पण आलेले, त्यांचे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं काम आहे.
डॉक्टर साहेबांचे चाहते ते आहेत. तर माझी त्यांची ओळख असताना मी नुसता एक फोन केला आणि मग शोले सिनेमाप्रमाणे झाले की महिने तुम्ही या बोलला तर कोणी गलती नाही. म्हणजे तुम्ही वारंवार येत चला. इतकं अप्रतिम त्यांनी सगळं मांडणी केलेली आहे की ते इतिहासाच्या प्राध्यापकांनी फारसं काही जमत नाही. मलाही शिकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. आवाजावरची विलक्षण हुकूमत आणि विषयावरती जर प्रभुत्व असेल तर तंत्रज्ञान चालवणारी माणसं पुढे मागे झाले तरी इतिहासकाराची पकड काही त्या विषयावरती सुटली नव्हती. आपण सगळं पाहिलं. तुम्ही सर आमच्या बातमीमध्ये येत चला. आणि खरं म्हणजे जसं आम्ही घाणेकर सरांबरोबर ती शिवनेरी पाहिला, रायगड पाहिला, तसे तुमच्याबरोबरही तुमच्या दृष्टिकोनातून एखादा किल्ला बघणं हे अत्यंत आनंददायी असेल. तर डॉक्टरांनी इतिहास कसा बघावा याच्यासाठी सर्व लोकांच्या डोळ्यांवरती जी शस्त्रक्रिया केलेली आहे आता गेली तासभर, तिचं जर खरं साफल्य होकायचं असेल तर दिवाळीनंतर एकदा तुम्ही कधीतरी वेळ काढा, तुमच्याबरोबर आम्ही किल्ला बघायला येऊयात. मग खडक वाचल्याचे माते सर असतील, इंदोरे सर असतील, घाणेकर सर आहेतच. तर या सगळ्या आपण खूप भाग्यवान आहोत की आपण अशा कालखंडामध्ये जन्मलेलो आहोत की आपल्या होती इतिहास जगणारी माणसं आपल्या अवती होती आहेत. त्यामुळे काही वर्षांनी तुम्ही जेव्हा लिहून ठेवाल तेव्हा मुळात भारतात जन्माला येणं, त्यातून महाराष्ट्रात जन्माला येणं, त्यातून पुण्यामध्ये शिकणं, त्यातून घाणेकर सर, इंदोरे सर मत्यांना ऐकणं आणि अशा प्रकारे जेव्हा म्हणजे सहभागी होणं या प्रत्येक भाग्याचे दुसरे काही लक्षण. मनपूर्वक धन्यवाद. आता